नमस्कार. मी डॉक्टर घनश्याम मगर, संचालक उमंग मॅटर्निटी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. आज आपण वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी याविषयीच्या तपासण्यांबद्दल जाणून घेऊया. वंध्यत्वाच्या तपासण्यामध्ये मुख्यतः जोडप्यांची शारीरिक तपासणी आणि जननेंद्रियाची म्हणजेच गर्भपिशवी, त्याच्याबरोबरच गर्भनलिका आणि अंडाशय म्हणजेच ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब याचं आपण लॅप्रोस्कोपीद्वारे परीक्षण करत असतो. प्रथम आपण गर्भाशयाच्या लॅप्रोस्कोपी संदर्भात जाणून घेऊया. लॅप्रोस्कोपी करताना याच्यामध्ये दोन कंपोनंट्स आहेत, म्हणजे हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या तोंडावाटे एक दुर्बीण आपण गर्भाशयामध्ये सरकवल्या जाते. ह्या गर्भाशयामध्ये असणारे पॉलिप किंवा फायब्रॉइड्स किंवा काही ॲडेजन्स म्हणजे काही गुंतागुंत असेल तिथे, तर त्याची तपासणी याद्वारे होते. लॅप्रोस्कोपीद्वारे निदान करताना रुग्णाला भूल देऊन बेंबीजवळून एक सूक्ष्म छिद्र घेऊन त्यावाटे दुर्बीण म्हणजेच लॅप्रोस्कोप हा पोटात सरकवला जातो. पोटात सरकवल्यानंतर गर्भपिशवी, गर्भनलिका आणि अंडाशय ओव्हरी याचं आपण निरीक्षण करतो. यामध्ये गर्भाशयातली गाठी जसं की फायब्रॉइड असेल किंवा फॅलोपियन ट्यूब्स आणि ओव्हरी यांचं रिलेशन कसं आहे ते आपण बघतो. शिवाय याच्यामधल्या गर्भाशयाच्या काही गाठी असतील किंवा अंडाशयाच्या काही गाठी असतील जसं की सिस्ट असेल, याचे सुद्धा निदान आणि उपचार हे सेम सेटिंगमध्ये केलं जातं. त्यानंतर एंडोमेट्रोसिस नावाचा आजार असेल किंवा टीबी ज्याला आपण क्षयरोग असं म्हणतो, तर त्याचं निदान सुद्धा आपण हे लॅप्रोस्कोपीद्वारे करू शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज पीसीओडी हा एक अनुवंशिक आणि हॉर्मोनच्या असंतुलनामुळे होणारा समस्या आहे. यामध्ये आपण दुर्बिणीवाटे त्याचं निदान करू शकतो आणि उपचारही करू शकतो. आजकालच्या बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे फास्ट फूड, जंक फूड याच्या सेवनामुळे आणि व्यायामाचा अभाव यामुळे मासिक पाळी अनियमित होऊन वंध्यत्वाची समस्या वाढत आहे. वंध्यत्वाचे निदान आणि उपचाराने गर्भधारणा होऊ शकते. गरज आहे ती फक्त तज्ञ डॉक्टरांकडनं तपासणी करून त्याचं निदान करून नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची. धन्यवाद.